पावसाचं पण पाणीच आणि विहिरीतलं पण पाणीच. पण मग पावसाच्याच पाण्याने पीक एवढं कसं भरतो, एवढं कसं हिरवेगार होतं? आणि ती आलेली चमक देखील एक वेगळीच चमक असते. मग तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की विहिरीला पाणी असताना देखील शेतकरी पावसाची वाट का बघतो? पावसाचं असं काय सिक्रेट आहे जे विहिरीतले पाणी नाही करू शकत? चला तर सांग. विहिरीतलं पाणी शेताला दिलं तरी ते एवढं पिकाला भरू शकत नाही जेवढं पावसाचं पाणी करू शकतं. यामागे 3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे हवेत असलेला नायट्रोजन. हवेत 78% नायट्रोजन असतो. पीक किंवा कोणतीही वनस्पती तो थेट हवेतून घेऊ शकत नाही. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवेतील नायट्रोजन तुटून नायट्रेट्सच्या स्वरूपात पाण्यात मिसळतो. हे नायट्रेट्स पिकांना नैसर्गिक खताप्रमाणे काम करतात, ज्यामुळे पिकांची पाने ताजी, टवटवीत आणि गर्द हिरवी दिसतात. नायट्रोजन जेवढा उत्तमरित्या करू शकतो तेवढं खतातील नायट्रोजन करत नाही. दुसरे कारण म्हणजे विहिरीतल्या पाण्यात जास्त प्रमाणात क्षार असतात, जे पिकांना अन्नद्रव्य शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. या उलट पावसाचे पाणी पूर्णपणे शुद्ध असल्याने ते सहज पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असतात. आणि तिसरं कारण म्हणजे द्रवित ऑक्सिजन लेवल. पावसाच्या पाण्यात 8 ते 11 मिलीग्राम प्रति लिटर पाणी म्हणजेच 80 ते 100% लेवल असते आणि विहिरीतल्या पाण्यात 2 ते 6 मिलीग्राम प्रति लिटर पाणी म्हणजेच फक्त 20 ते 60%च लेवल असते. यामुळे आवश्यक पडलेल्या पावसाच्या पाण्याने पिकाची मुळी चांगली चालते, मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय राहतात आणि दिलेल्या अन्नद्रव्यांचे चांगल्या प्रकारे शोषण वाढते. यामुळे पावसाळ्यात स्वतःचं घर पावसाने गळत जरी असलं तरी डौलाने डोलणाऱ्या पिकाला पाहण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहतो.